हॅलो फ्रेंड्स, हाय, हाव आर यू? असो, बुद्धिमत्तेचा हा दुसरा टॉपिक आहे. तुम्हाला दिसतच असेल, आरशातील प्रतिमा ओळखणे. आता हे धडा काय आहे, नेमकं कशाबद्दल आहे, हे आपल्याला या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहेच. तत्पूर्वी तुम्हाला एक सांगतो की जर मार्केटमध्ये नवोदयवर आधारित भरपूर प्रश्न आहेत, पुस्तकं आहेत, सॉरी, ते पुस्तकं जर तुम्ही आणले आणि पाहिले ना, तर प्रत्येकामध्ये हा जो टॉपिक आहे हे 7व्या नंबरला 6व्या नंबरला तुम्हाला दिसेल. परंतु मी जाणून बुजून हा टॉपिक काय केलेला आहे, इथं 2nd नंबरला घेतलेला आहे. काय कारण असेल काय नाही मी सांगतोच तुम्हाला. तर मी 8-9 वर्ष झालं नवोदयचं शिकवतो आहे, माझा रिझल्ट पण बऱ्यापैकी येतो आहे, चांगला येतो आहे. तर त्याच्यामुळे मला असं वाटलं की हा टॉपिक आपण काय करावा, 2nd नंबरला घ्यावा. का बरं? कारण की 3रा टॉपिक असेल, 4था टॉपिक असेल, 5वा टॉपिक असेल, तर 7 टॉपिकपर्यंत, 7 घटकापर्यंत या आरशातील प्रतिमेचा संबंध येतो. मग ह्याला 7व्या नंबरलाच का बरं ठेवायचं? म्हणून मला असं वाटलं की तो 2ऱ्या नंबरला आपण घेतला पाहिजे. असो, आता बघा, आरसा तुमच्या घरी असेलच, आहे का नाही? असतोच ना. सकाळी उठल्याबरोबर आंघोळ वगैरे केल्यानंतर ब्रश करत असताना आपण आरशामध्ये पाहतो. पाहिल्यानंतर काय वाटतं आपल्याला? नाकाच्या ठिकाणी नाकात दिसते ना, का पायावर दिसतात? पायावर आणि मुंडकं खाली असं काही दिसतं का? हे हात आहे, हाताच्या ठिकाणी हातच दिसतो, 5 बोटं, 5च दिसतात, काही छोटं मोठं असं काही दिसतं का? असेल तर बुवा सांगा मला काही तसं. म्हणजे आरशामध्ये पाहत असताना जसं जे आहे, जिथं आहे, जसं आहे तसंच दिसतं. कळतंय का? पण कधीही आपण एक लक्षात ठेवा, स्पर्धा परीक्षा म्हणजे काय? स्पर्धा परीक्षामध्ये नुसतं असं रट्टा मारणे म्हणजे स्पर्धा परीक्षा पास होऊ शकत नाही. आपण समाजामध्ये वागत असताना, आपल्या व्यवहारामध्ये आपले डोळे, कान आणि आपली बुद्धी हे पूर्णपणे उघडून राहिलं पाहिजे, तरच स्पर्धा परीक्षेमध्ये माणूस यशस्वी होतो. तो म्हणतात हे कसं काय? म्हणजे जे आपल्या डोळ्याला दिसतं, जे आपण ऐकतो, जे काय आपण वाचतो ना, ते नुसतं वाचलं नाही पाहिजे, तर ते आपल्याला समजलं पाहिजे. फक्त एवढ्या नवरतेपुरतंच मी तुम्हाला घेत नाही आहे. तुम्ही ज्यावेळेस UPSC परीक्षा द्याल, MPSC परीक्षा द्याल, त्यावेळेस तुम्हाला मुलाखत द्यावी लागते. आणि त्या मुलाखतीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारतात की असं केलं तर तसं होईल, तसं केलं तर असं का, असं केलं तर तसं का, पूर्णपणे विचारतात. मग हे फक्त पुस्तकी ज्ञानापासून माहिती मिळत नाही, तर समाजामध्ये जगत असताना हे डोळे, कान, नाक आणि बुद्धी आपलं पूर्ण ओपन असलं पाहिजे. कळतंय का? असू द्या. आरसा, आता परीक्षेमध्ये जात असताना आरसा आपल्यासोबत घेऊ देत नाही. काही मुलं काय करतात, आरशातील प्रतिमा शोधायची की नाही, चला प्रतिमा दिली, प्रतिमा म्हणजे आकृती, आणि त्याच्या बाजूला आरसा ठेवतात आणि लगेच उत्तर लिहून टाकतात. परंतु परीक्षेमध्ये आरसा घेऊन जाऊ देत नाहीत. मग शोधायची कशी? आणि हा घटक नेमकं परीक्षेत का बरं घेतला असेल? काय कारण असेल? मी सांगतो. हे कशामुळे घेतलं असेल की नेमकं तुम्ही अंदाज किती चांगल्या प्रकारे बांधू शकता. आयुष्यामध्ये जगत असताना अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. गाडी चालवताना सुद्धा, मोठी ज्यावेळेस आपण गाडी चालवतो ना, तर ते डाव्या साईडचं दिसत नसतं. मग कसं चालवतो आपण? तर ते अंदाज आपला ॲक्युरेट आला पाहिजे. मग मोठे झाल्यावर कळेलच. बऱ्याचशा बाबी अशा असतात की ज्या अंदाज घेऊन कराव्याच लागतात. त्याच्यामुळे तुम्ही अंदाज किती चांगल्या प्रकारे बांधू शकता, तुमचं बौद्धिक कौशल्य त्या ठिकाणी कशा प्रकारे वापरू शकता, हे पाहण्यासाठी, हे तपासण्यासाठी हा धडा या ठिकाणी घेतलेला आहे. आता आरसा तर आपल्याला सोबत ठेवायचा नाही, मग ओळखायचं कसं? फार सोपं आहे, खूप खूप सोपं आहे. कसं? तर बघा, हे आहे पहिली आकृती. हे तत्पूर्वी एक सांगायचं राहिलं की याच्यामध्ये मागच्या ज्या बुद्धिमत्तेचा जो आपला घटक होता, वेगळी आकृती शोधा, त्याच्यामध्ये काय होतं, 4 प्रश्नाकृत्या आणि त्या 4च तुमच्या उत्तराकृत्या होत्या. मी तुम्हाला मागच सांगितलेलं आहे. तो वेगळा धडा होता. आता याच्यामध्ये मात्र काय होणार आहे, ही आहे प्रश्नाकृती. हे मी इथं लिहायचं राहिलं माझं. हे आहे प्रश्नाकृती आणि या सगळ्या आहेत उत्तराकृत्या. मग वरती सूचना असते. काय असते सूचना? खालील दिलेली प्रश्नाकृती आरशामध्ये पाहिल्यानंतर कशी दिसेल ते A, B, C आणि D या पर्यायातून शोधा व उत्तरपत्रिकेतील जो काही त्याचा ABCDचा नंबर आहे
त्याला रंगवा. कसं शोधणार? ह्याचे पण ठोकताळे आहेत. मी मागं सांगितलेलं आहे, मागच्या 10-5 वर्षातल्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करून काही ठोकताळे, काही मुद्दे या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. काळजीपूर्वक आहे का? तर सर्वप्रथम काय करायचं, एकच मुद्दा ह्याच्यामध्ये क्लिअर करतो, धडा संपून गेला. काय त्याच्यामध्ये की बाबा आरशामध्ये पाहत असताना प्रश्नपत्रिकेची उजवी बाजू ती उत्तर आकृतीमध्ये डाव्या बाजूला दिसते. प्रश्न आकृतीची उजवी बाजू, हे पहा ही उजवी बाजू आहे, ती उत्तर आकृतीमध्ये इकडच्या बाजूला डाव्या बाजूला दिसणार. हे काय, ही उजवी बाजू बरोबर आहे, ही उजवी बाजू, ही प्रश्न आकृती, ह्याची ही उजवी बाजू, ती उत्तर आकृतीमध्ये इकडे दिसणार. हे इकडचा हात डाव्या बाजूला दिसणार. कळतंय का? मग बघा, हे एकमेव त्याचा ठोकताळा आहे. प्रश्न आकृतीची डावी बाजू उत्तर आकृतीमध्ये उजव्या बाजूला दिसेल आणि प्रश्न आकृतीची डावी बाजू उजव्या बाजूला दिसेल. डावी उजवी, उजवी डावी. पाठ करायचं नाही आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला मुद्दे विचारलेले नसतात, सब्जेक्टिव्ह नसतं, पाठ करून भागत नाही. खाली जे काही मी PDF जे स्वाध्याय PDF जे काही मटेरियल दिले ना, ते पाठ नका करू, ते वाचा, ते समजून घ्या आणि त्याचा वापर करा. असू द्या. बघा आता डायरेक्टली आपण अप्लाय करूया. हे पहा, ही प्रश्न आकृती आहे, हे 4 उत्तर आकृती आहेत आणि याच्यामध्ये पण मी मागच सांगितलेलं आहे, उत्तर शोधायचं नाही, चाळणी पद्धत वापरायचं आहे. चुकीचं उत्तर शोधा, त्याला फुली मारा, जे तुमचं शिल्लक असेल ते ॲक्युरेट उत्तर असेल. बघा आता ही काय प्रश्नाकृती आहे, याच्यामध्ये ही कोणती बाजू आहे? उजवी बाजू. आणखी एक गोष्ट मागच सांगितलं थोड्या वेळापूर्वीच, किंवा जसं आहे तसं दिसणार. ह्याची जाडी, लांबी, रुंदी बघा कशी येते. आणि उत्तर आकृत्यामध्ये बघा, हे पाही किती छोटी आहे, म्हणजे कटलं नाही. काय करायची गरज आहे पहा तुम्ही, हे कटलं आपलं, ही चुकीची आकृती कटली. आपण बरोबर उत्तर शोधतोय का? नाही. मग जसं आहे तसं, खालची बाजू वर, वरची बाजू खाली, काही होणार नाही. मग आता इथं पहा, ह्याचं कसं तोंड हे त्रिकोणासारखं म्हणा, किंवा हे नोक आहे ते इकडं आहे, मग हे खाली का वर गेलं? जसं आहे तसंच म्हणतोय ना मी, म्हणजे हे पण कटलं. आता राहिलं हे आणि हे. आता आरशामध्ये पाहत असताना तुमचं नाक आरशात पाहता, बरोबर आहे, तोंड पाहता, नाक सगळंच पाहतो ना. मग नाक जेवढं आहे तेवढंच दिसणार का? एवढं आहे तर एवढं मोठं दिसणार का? नाही ना. मग बघा, हे पहा, हे किती लांब झालेलं आहे. मी तर डावी उजवी, उजवी डावी तर अजून काहीच नाही सांगितलं, म्हणजे हे पण कटलं. काय राहिलं शिल्लक मला सांगा आता? उत्तर शोधलं का? उत्तर ऑटोमॅटिक सापडलं. तो उत्तर स्वतः आपल्याला म्हणते की हे बाबा, हे बी आहे मी आणि कर उत्तरपत्रिकेमध्ये बीला गोल कर. हे सापडलं आपल्याला ऑटोमॅटिक. पर ते आता जे उजवी डावी, डावी उजवी हे सांगतो, आपण इकडेच लक्ष देऊया सध्या. हे बघा, ही प्रश्नाकृती, मी असं थांबतो, ही आहे उजवी बाजू. आता ही उत्तर आकृती, हे पहा, ही आहे डावी बाजू. हे पहा, दिसतंय का बघा तुम्हाला? ही उजवी बाजू प्रश्नाकृतीची, ती उत्तर आकृतीमध्ये आली डाव्या बाजूला. आणि हे आहे त्याची डावी बाजू, ती आली इकडं उजव्या बाजूला. थोडंसं समजायला जड जातं, सुरुवात आहे. जसजसा तुमचा सराव वाढेल तसतसं तुम्हाला ते कळेल. सांगितल्याबरोबर येतं असं नाही. तूप खाल्ल्याबरोबर रूप येतं का? नाही. सकाळी सकाळी उठले तुम्ही, मस्त व्यायाम वगैरे केला, जेवण वगैरे फास्ट झालं, चांगलं झालं, लगेच धष्टपुष्ट होणार का? बिलकुल होणार नाही. तूप खाल्ल्याबरोबर रूप येत नाही, त्याचा सराव करावा लागतो, रोजच्या रोज व्यायाम करावं लागतं, त्यावेळेस तब्येत स्ट्रॉंग होते. कळलं तुम्हाला हे कसं पाहिलं ते? आता ही एक सिंपल आकृती होती म्हणून ते कळलं. पण आता ज्यावेळेस आकृतीमध्ये आकृती असते किंवा नक्षीकाम जास्त असतं, त्यावेळेस काय करायचं? अगोदर मोठ्या आकृतीकडे, मेन आकृतीकडे टार्गेट करा. लक्ष द्या. आता हे पहा, हे संपलं आपलं, ह्याचं उत्तर आपल्याला सापडलं. आता हे झेड आहे, पहा झेड. खाली मी तुम्हाला PDF देणारच आहे की नेमकं अल्फाबेट नेमकं दिसतात कसं, 1 ते 10 पर्यंतचे अंक दिसतात कसं, हे मी खाली देणार आहे, ते पहा. आता हे कोणती बाजू याची? आपण याच्याकडेच पाहूया. ही उजवी बाजू, ते डाव्या बाजूला इकडंच लक्ष द्या, एकाच ठिकाणी लक्ष द्या. हे असं, हे पहा, हे इथं कुठे दिसतं का? असं इथं दिसलं पाहिजे. ते इथं दिसतंय का? हे अशा पद्धतीनं, हे असं दिसतं का याच्यामध्ये? नाही, म्हणजे ही आकृती कटली. आता ही छोटी आहे आणि ही पहा मोठी आहे, ही ऑटोमॅटिकच कटली. आता मी काय म्हटलं, एवढा भाग असा, हे असा दिसला पाहिजे. हे काय पहा ना, हे नाही दिसलं, कटलं. हे नाही, इथं पण नाही. बाकीचं पाहायचीच गरज नाही पडली ना मला, हे पाहायचं सापडली. कळतंय ना? किती साधं, सरळ आणि सोपं. हे पहा, हा भाग झेड, हा भाग इथं दिसला, ही आहे उजवी बाजू, ती दिसली डाव्या बाजूला. हे पहा, आता हे छोट्या छोट्या काही त्याचे नक्षीकाम आहेत, ते इकडं आहे, याच्या पाठीमागे हे पहा इथे दिसतंय आणि हे इथं दिसलं. कळतं का?
डायरेक्ट सगळी आकृती उचलायची किंवा पाहायची आणि डायरेक्ट उत्तर आकृती शोधायची असं बिलकुल करायचं नाही. हे तुमचं उत्तर, ह्याच्यामध्ये हे होतं. कळलं का? मी उत्तर शोधले का? नाही, मी चुकीचे उत्तर शोधले. चुकीचे उत्तर शोधले म्हणण्यापेक्षा ती आकृती का येत नाही याचा अंदाज मी बांधला. कळतं ना? त्याच्यानंतर हे पहा, हे काय लिहिलेले? फॅन. काहीही असो. आता याच्यामध्ये फॅनमध्ये सुरुवातीला आपल्याला हेच दिसणार आहे, समोर जे आहे समोरचाच भाग दिसणार ना का पाठीमागचं दिसणार आपल्याला? नाही. हे पहा, हीच रेषा इथं कुठं दिसते का? पहा अशी इथं आहे. लगेच कट मारू नका. ठीक आहे, इथं पण आहे, इथं पण कट नका मारू. इथं यफ आहे, आपल्याला यन पाहिजे, यनचा हा भाग पाहिजे. इथं यनचा भाग आहे का? हे यफ आहे, म्हणजे हे तुमचं कटलं, चुकलं, फुली मारली. तसंच इथं हे उलटं यफ झालेलं, आपल्याला यन पाहिजे समोर, म्हणजे हे पण कटला भाग. पहा ना किती सोपं आहे. सी संपलं, डी पण ओके. आता राहिलं ए आणि बी. याच्यामध्ये काय येईल? चला, हे आपल्याला समोर आहे, इथं पण आहे. आता हे भाग हे पहा, इथं पण आहे, असं उलटं यन दिसतं ना, आहे. ए ए ए सारखं दिसणार आहे. मात्र यफ ए कधी पण सारखंच दिसतं आहे. यनचं काम झालं, यनचं काम ॲक्च्युली नाही झालं म्हणा, तरीसुद्धा आपल्याला कन्फ्यूज झालं बाबा काय होतं कसं होतं, त्याच्यामुळे आपण ह्याला कट मारायची नाही. आता यफ पहा. आता यफ कसं दिसेल हो? हे पहा, इथं यफ बाजूला, हे यफ समोर आपल्याला हेच दिसलं पाहिजे ना. कोणता भाग? हे दोन रेषा. मग इथं काय दिसते पहा, हे इकडं पलीकडचं आपल्याला समोर दिसल्या पाहिजे अशा यफ. आणि हे इथं आहे, हे इथं नाही आहे, ॲज इट इज दिसतं सेम टू सेम, म्हणजे हे पण कटलं. उत्तर आकृती तुमची बी आली. कळलं का? काय अवघड वाटतंय? थोडंसं वाटणारच आहे. आता मागचा तुम्ही स्वाध्याय सोडवला असेल, स्वाध्याय सोडवताना एक प्रश्न तुमच्या मनात निर्माण झालाच असेल. कोणता? बाबा शिकवलं इतुलं आणि गणित दिलं टप्पू टप्पू मोठाले मोठाले. हे काय असं असतं का? मीही लहान असताना मला असा प्रश्न पडायचा किंवा सर शिकवत असताना साधारण देते आणि ज्यावेळेस प्रश्नपत्रिका किंवा स्वाध्याय आपण सोडतो त्यावेळेस त्याच्यामध्ये अवघड असतं. ते अवघड नसतं, ते तुम्हाला शिकवलेलं नसतं म्हणून अवघड वाटत असतं. सराव केल्यानंतरच येईल असं येणार नाही. भरपूर सराव करा, सराव केल्याशिवाय गत्यंतर नाही. मी तुम्हाला खाली काही स्वाध्यायामध्ये 15-20 आकृत्या दिलेल्या आहेत, त्याचा सराव करा, एवढ्यावर भागू नका. स्वतः मनाने तयार करायचं किंवा आणखीन पुस्तकमध्ये मार्केटमध्ये पुस्तकं आहे ते आणा, त्याचा अभ्यास करा, त्याच्यानंतरच ते होईल. ठीक आहे. याचा पुढचा भाग आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये कंटिन्यू करायचा आहे.